आशिष शेलार यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। किती जातीयवाचक असता येईल याचा कळस झाला। एक समाज 3 मिनिटात आम्ही संपवू, एक समाज 3 मिनिटात संपवू, त्याच्या पुढे देवेंद्र फडणवीस तुला संपवू। अध्यक्ष महोदय, तक्रार केली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं, त्यात हा योगेश सावंत सापडला। तो योगेश सावंत स्वतः म्हणतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र गटाचा पदाधिकारी आहे, आयटी सेलचा। तो सापडला, त्याच्यानंतर ज्या सदस्याचं नाव त्यांनी शरदचंद्र पवार गटाचा म्हटलंय, शरद पवारांचं नाव नाही घेतलं, त्यांच्या पक्षाचं नाव घेतलंय, आणि त्यामुळे माननीय विरोधी पक्षनेत्यांना कदाचित चेक करा तुम्ही, ते बोलले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गट हे बोलले। अध्यक्ष महोदय, रोहित पवारांनी स्वतः सिनियर इन्स्पेक्टरला फोन केला। अध्यक्ष महोदय, काय संबंध अध्यक्ष महोदय, या जातीयवाचक शब्दाला उपमुख्यमंत्र्याला संपव, आणि म्हणून आम्ही म्हटलं अध्यक्ष महोदय, मराठा समाज शांततेने आंदोलन करतो। जारांगे पाटलांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनेच भूमिका घेतली। ज्या वेळेला आमच्या लक्षात येत आहे की या मागे राजकीय हस्तक्षेप आहे, बोलवता धनी कोण आहे, टपाटपा सगळ्या गोष्टी बाहेर येतात, आता त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा। हे काय चालू अध्यक्ष महोदय, कोण राष्ट्रवादीचा कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टींचा अध्यक्ष महोदय। आणि म्हणून माझी विनंती आहे, चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशीमध्ये याच्या मागे योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत, राष्ट्रवादीचा संबंध काय शरदचंद्र गटाचा, रोहित पवारांनी फोन केला होता का, त्याचं कारण काय, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय, ही माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय। मी सांगितलं जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार नाहीत तर त्यांच्या पक्षातील नेते आहेत असा आरोप शेलार यांनी केल्याचं दिसतंय। जरांगेंच्या आंदोलनाच्या मागे शरद पवार नाहीत तर त्यांच्या पक्षातील नेते आहेत। जरांगेंच्या मुद्द्यावरून आशिष शेलार हे आक्रमक होताना बघायला मिळाले। रोहित पवार यांनी स्वतः पोलिसांना फोन केले असंही शेलार यांनी म्हटलंय। तर समाजाला संपवण्याची ही भाषा योग्य नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। जरांगेंच्या भाषेवरून सुद्धा आशिष शेलार यांनी टीका केली आहे।